नमस्कार मित्रांनो. आता आपण पाहणार आहोत स्वस्थ आणि स्वास्थ्य हा एक पहिला चॅप्टर आहे स्वस्थ वृत्ताचा. हा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. स्वस्थ आणि स्वास्थ्य. आता यामध्ये आपल्याला काय-काय शिकायचंय? या पहिल्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय-काय शिकायचंय? तर हा चॅप्टर आपल्याला 6 मार्क्ससाठी आहे. किती मार्क्ससाठी आहे? 6 मार्क्ससाठी. म्हणजे यावर एक एस-ए-क्यू आणि एक एम-सी-क्यू येऊ शकतो. ओके. तर याच्यावर एस-ए-क्यू एक फिक्स आहे आणि एक एम-सी-क्यू फिक्स आहे. तर यामध्ये आपल्याला काय शिकायचंय? एस-सी-क्यूच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय-काय आलं पाहिजे? तर पहिले त्यांनी काय दिले डेफिनेशन ऑफ स्वस्थ वृत्त. आपल्याला पहिले स्वस्थ वृत्तीची डेफिनेशन शिकायची. त्यानंतर इट्स ऑब्जेक्टिव्ह, त्यानंतर स्वस्थ लक्षण, आरोग्य लक्षण, धातुसाम्य लक्षण, त्यानंतर कन्सेप्ट ऑफ हेल्थ, त्यानंतर ऑप्शनल ऑपरेशनल डेफिनेशन वगैरे असतील म्हणजे WHO दिलेली जी हेल्थची डेफिनेशन असेल किंवा त्याचे डायमेन्शन असतील ते आपल्याला पाहिजेत. त्यानंतर असंचित दोष असतील त्याचं क्लासिफिकेशन बघायचे. त्यानंतर त्याचे डायमेन्शन फिजिकल, मेंटल आणि सोशल हे त्याचे 3 डायमेन्शन बघायचे आहेत आपल्याला. त्यानंतर जे ऑब्जेक्टिव्ह आहेत कंपोनंट ऑफ वेल बिंग ते आपल्याला पाहिजेत. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे काय? त्यानंतर जे त्यांनी आपल्याला वसुधैव कुटुंबकम एक आपलं प्रयोजन होतं. तर हे प्रयोजन काय आहे? वसुधैव कुटुंबकम. तर हे आपल्याला डिझायर टू नो साठी आहे. त्यामुळे यावर काही जास्त भर द्यायची गरज नाही. फक्त आपल्याला काय शिकायचं याच्यामध्ये जी स्वस्थ असेल, स्वास्थ्य असेल किंवा स्वस्थ असेल याची लक्षणं काय, त्याची परिभाषा काय, त्यानंतर WHO ने जी डेफिनिशन दिलेली हेल्थची, त्यानंतर त्याचे जे कंपोनंट्स असतील फिजिकल, मेंटल डायमेन्शन असतील त्याचे जे फिजिकल, मेंटल आणि सोशल ते आपल्याला पाहिजेत. ओके. तर आपण एक पाहूया. चॅप्टरचं नाव काय आहे? स्वस्थ आणि स्वास्थ्य. मित्रांनो, आता आपला सब्जेक्ट काय आहे? स्वस्थ वृत्त. आता या स्वस्थ वृत्ताची उत्पत्ती कशी झाली किंवा स्वस्थ वृत्ताचं मीनिंग काय? तर पहिलं काय आहे? स्वचा मीनिंग काय असतो? स्व म्हणजे स्वामित्व. स्व म्हणजे काय? स्वामित्व. स्व म्हणजे काय असते? स्वामित्व. म्हणजे काय? की एखादी गोष्ट प्राकृत अवस्थेत ठेवणे. प्राकृत अवस्थेला आपण काय म्हणतो? स्व म्हणतो. त्यानंतर दुसरं आहे स्वस्थ. स्थ म्हणजे काय? तर टिकवून ठेवणे किंवा स्थिर ठेवणे. एखादी गोष्ट स्थिर ठेवण्याला आपण काय म्हणतो? स्थ म्हणतो. त्यानंतर आहे वृत्त. वृत्त म्हणजे काय? व्यवहार. आपल्याला एखादी गोष्ट प्राकृत अवस्थेत ठेवण्याकरिता किंवा आपली जी दोष धातुमल आहेत, हे प्राकृत ठेवण्याकरिता जे काही व्यवहार करतो आपण किंवा जी काही क्रिया करतो, त्याला आपण काय म्हणतो? स्वस्थ असे म्हणतो. वृत्त म्हणजे काय? व्यवहार किंवा आचरण. स्वस्थ वृत्त म्हणजे काय समजलं तुम्हाला? आता आपण पाहूया, की स्वस्थ म्हणजे काय? स्वस्थची डेफिनिशन काय सांगितली त्यांनी? स्वस्थची डेफिनेशन काय? विकारो धातु वैषम्य साम्यम प्रकृती उच्यते. म्हणजे काय? विकार म्हणजे धातु वैषम्य म्हणजे विकार आणि धातु साम्य म्हणजे काय? तर प्रकृती किंवा आपण त्याला आरोग्य सुद्धा म्हणू शकतो. सुख संज्ञकम आरोग्यम विकारुम दुःखम एवच. म्हणजे काय? तर सुख जे काय आहे? सुख म्हणजे निरोगी राहणे म्हणजे सुख आणि दुःख म्हणजे काय? विकार होणे म्हणजे दुःख आहे. तर डेफिनेशन तुम्हाला समजली. विकारो धातु वैषम्य काय सांगितलं यांनी? विकार म्हणजे काय? धातु वैषम्य म्हणजे काय? विकार आणि धातु साम्य म्हणजे काय? आरोग्य किंवा त्याला आपण प्रकृती म्हणतो. आता सुखसंज्ञकमला आपण काय म्हणतो? आरोग्यम, दुःखम विकारम एवच. दुःखम विकारम एवच. म्हणजे काय सांगितलं त्यांनी? तर विकार
विकार. धातू वैषम्य म्हणजे काय? धातू वैषम्य म्हणजे काय? विकार. धातू साम्य म्हणजे काय? प्रकृती. जी किंवा प्राकृत अवस्था आहे, तर तिला आपण काय म्हणतो? धातू साम्य म्हणतो. आणि त्यालाच आपण जे आपण म्हणतो, काय म्हणतो? सुख. सुख म्हणजे काय असते? आरोग्य असते आपलं. आणि दुःख म्हणजे काय असतंय? दुःख म्हणजे विकार. विकार किंवा व्याधी. व्याधीला आपण काय म्हणतो? दुःख म्हणतो. आता मित्रांनो, आपण म्हणतो धातू वैषम्य, धातू साम्य, त्यालाच आपण दोष वैषम्य म्हणू शकतो. बरोबर? त्यानंतर दोष साम्य. दोष साम्यालाच आपण प्रकृती म्हणतो. त्यानंतर दोष साम्य असेल तर आपली प्रकृती व्यवस्थित राहणार आहे. आणि हे जर दोष, धातू, मल जे येतं, यांची क्रिया जर बिघडली, तर हे आपल्याला स्वस्थ ठेवणार नाहीत किंवा हे आपल्याला विकार करतील. त्यामुळे विकारो धातू वैषम्यम साम्यम प्रकृती उच्यते सुखसज्ञकम आरोग्यम दुःखम विकारमेव च. ही झाली त्याची डेफिनेशन स्वस्थ. आणखी एक स्वस्थची डेफिनेशन सांगितली जाते. आणखी एक डेफिनेशन काय सांगितलंय की समदोष, समअग्नी, समधातू मलक्रिया, प्रसन्नमिंद्रिय मन स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे काय? समदोष, समअग्नी, समधातू मलक्रिया. समदोष, काय काय सम असलं पाहिजे? समदोष, समधातू, समअग्नी, मलक्रिया. त्यानंतर काय सांगितलंय? प्रसन्न इंद्रिय. काय सांगितले? प्रसन्न इंद्रियम मनम स्वस्थ, प्रसन्न इंद्रिय मन स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे काय? स्वस्थ म्हणजे काय? तर समधातू. समधातू म्हणजे काय? जी आपली रस, रक्त, मांस, मेद, जी आपली धातू आहेत, यांचं समप्रमाण असणे, त्याला आपण काय म्हणतो? समधातू. त्यानंतर समधातू, त्यानंतर काय? समदोष. समदोष कोणते? वात, पित्त, कफ. वात, पित्त, कफाची जर प्राकृत अवस्था असेल, सम अवस्था असेल, साम्य अवस्था असेल, तर माणूस काय असतो? स्वस्थ असतो. आता मित्रांनो, आपली जी आपण वात, पित्त, कफ अशी अवस्था बघतो, तर ही अवस्था वेगवेगळ्या ह्याच्यानुसार बदलत राहते. जसं की आता शेवटी आपण बघतो, त्यानंतर मध्य आणि सुरुवात. आता आयु, आयु म्हणजे बाळ जन्मलं, तर तेव्हा सुरुवातीला कोणती अवस्था असते? कफ. त्यानंतर मध्य पित्त आणि लास्टला वार्धक अवस्थेमध्ये, तरुण अवस्थेमध्ये पित्त असते. बाळ जन्मला बाल्यावस्थामध्ये काय असते? कफ असते. त्यानंतर शेवटी काय असते? वात असते. त्यानंतर दिवसाच्या शेवटी वात, दिवसाच्या मध्ये पित्त, दिवसाच्या सुरुवातीला कफ असते. रात्रीच्या शेवटीला काय असते? वात असते. मध्यभागी पित्त असते आणि सुरुवातीला कफ असते. त्यानंतर आयु झालं, दिवस झालं. त्यानंतर भोजनचं पण घेऊ शकतो आपण. भोजनाच्या शेवटीला वात असते, मध्ये पित्त असते आणि सुरुवातीला कफ असते. अशा पद्धतीने आपण दोष दोषाचा आपल्या जीवनामध्ये त्याच्या अवस्था लिहू शकतो. ओके. हे झालं दोषाच्या अवस्था. आपण काय सांगितलंय? समदोष, समधातू, समअग्नी. आता समअग्नी म्हणजे काय? समअग्नी म्हणजे काय? समअग्नी म्हणजे किती असते? समअग्नी. समअग्नी. अग्नी किती प्रकारचे असतात? अग्नी 13 प्रकारचे आहेत एकूण. 13 प्रकार कोणते? एक जाठराग्नी,
सप्त धातू अग्नी, त्यानंतर पांचभौतिक अग्नी, त्याला आपण भूताग्नी सुद्धा म्हणतो. 1, 7 आणि 5 एकूण 13 प्रकारच्या अग्नी असतात. किती प्रकारच्या अग्नी असतात? 13 प्रकारच्या अग्नी असतात. त्यानंतर सांगितलं त्यांनी धातू, त्यानंतर मलक्रिया. ओके. मलक्रियामध्ये काय आहे? सममलक्रियामध्ये जर सांगायचं झालं तुम्हाला, तर आपण जे काही अन्न खातो, तर त्या अन्नाचं व्यवस्थित पचन होतंय. अग्नी काय करते? पाचन करण्याचं काम करते. त्यानंतर जे क्रिया आहेत, म्हणजे मूत्र असेल, स्वेद असेल, त्यानंतर पुरुष असतील, यांचे जे व्यवस्थित क्रिया होणे, यांचे व्यवस्थित उत्सर्जन होणे, मूत्र, पुरुष आणि स्वेद यांचं व्यवस्थित उत्सर्जन होणे, योग्य वेळेला उत्सर्जन होणे, तर त्याला आपण काय म्हणणार आहे? इत्यादी लोकांना काय म्हणणार आहे? स्वस्थ. हे झाले शारीरिक. आता प्रसन्न इंद्रिय म्हणजे ज्यांची इंद्रिय प्रसन्न असतात, ज्यांची इंद्रिय प्रसन्न असतात, त्यांचे ज्यांचे इंद्रिय काय असतात? प्रसन्न असतात. प्रसन्न इंद्रिय. प्रसन्न इंद्रियाचा अर्थ काय आहे? तर जे आपले पंचज्ञानेंद्रिय आहेत, तर हे कधी पण त्याचे प्रसन्न असतात. कोणतंही काम करण्यासाठी त्यांना उत्साह येतो. तर त्याला आपण म्हणतो प्रसन्न इंद्रिय. त्यानंतर मन, ज्यांचं मन प्रसन्न असतंय, त्यांना जास्त म्हणजे कधी बोर होत नाही किंवा त्यांचं मन लवकर थकत नाही. अ, ते अशा व्यक्तींना आपण काय म्हणतो? स्वस्थ इति अभिधीयते. अशा व्यक्तींना आपण काय म्हणतो? स्वस्थ म्हणतो. अशा व्यक्तींना काय म्हणतो? स्वस्थ म्हणतो किंवा अशा व्यक्तीला निरोगी माणूस म्हणतो. ते आरोग्य संपन्न मनुष्य असं म्हणतो. आणि स्वस्थ आणि स्वास्थ्यमध्ये काय फरक आहे? तर स्वस्थ म्हणजे काय? तर आपण बघितलं आणि स्वस्थची फिलिंगला काय म्हणतो आपण? स्वास्थ्य म्हणतो. स्वस्थ असण्याची फिलिंग असणे. आपल्याला निरोगी असण्याची फिलिंग असणे, आरोग्य संपन्न असल्याची फिलिंग असणे, अनुभूती असण्याला आपण काय म्हणतो? स्वास्थ्य असे म्हणतो. ओके. हे झालं स्वस्थ बद्दल. त्यानंतर त्याची आपण स्वस्थ वृत्त म्हणजे काय बघितलं, त्यानंतर स्वस्थ बघितलं, स्वास्थ्य बघितलं. आता यानंतर आपण काय पाहणार आहोत? हेल्थ म्हणजे काय? WHO ने हेल्थची डेफिनिशन काय दिली, त्याची डायमेन्शन काय येतं आणि त्यानंतर नेक्स्ट पाहूया. ओके. थँक यू.